रणसंग्राम प्रस्तुत करता रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा। नमस्कार, मी अमोल जोशी। रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपण आलेलो आहोत राहत्यामध्ये। संपूर्ण देशवासियांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीला लागून असलेलं शहर म्हणून राहत्याची ओळख आहे। त्याचबरोबर पेरूचा आगर ही सुद्धा एकेकाळी राहत्याची ओळख होती। त्या ओळखीचं काय झालं हे इथून पुढच्या एका तासात वेगवेगळे मुद्दे आपण जे चर्चेला घेणार आहोत त्यात हा मुद्दा चर्चेत येणार आहेच। मात्र पेरूसाठी सुद्धा हे शहर प्रसिद्ध आहे। या शहराच्या आता निवडणुका होत आहेत नगरपालिकेच्या। एकूण 8 वॉर्ड आहेत आणि 17 जागांसाठी इथली निवडणूक लढली जाणार आहे। वेगवेगळे मुद्दे आहेत, या शहराच्या विकासाचे मुद्दे आहेत, अंतर्गत राजकारणाचे मुद्दे आहेत आणि त्याचबरोबर मोठे नेते आणि स्थानिक नेते यांच्यातल्या काही वादाचे सुद्धा मुद्दे या ठिकाणी आहेत। या सगळ्यामध्ये विकासाचं काय झालं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहेच। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आणि जनतेला नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी या कार्यक्रमात आपण काही मान्यवर पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे। स्टेजवर सगळ्यात पहिल्यांदा आपण स्वागत करूया माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ यांचं। कैलासजी, स्वागत तुमचं। काँग्रेसचं प्रतिनिधित्व ते करतात। त्याचबरोबर त्यांच्या शेजारी आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते राजेंद्र पिपाडा। त्यांच्या शेजारी आहेत राजेंद्र पठारे, शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र पठारे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे बंडखोर नेते साहेबराव निधाने यांना सुद्धा आपण या कार्यक्रमामध्ये बोलवलेलं आहे। त्याचबरोबर आपण बघितलं तर प्रेक्षकांमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे नेते आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, इतरही अनेक पक्षांचे नेते, अपक्ष उमेदवार, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, महिला वर्ग असा मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आलेला आहे। आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया सर्व नेत्यांना एक प्रश्न विचारून की या निवडणुकीमध्ये जनतेनं काय बघून की काय घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात? आज राहत्याच्या जनतेसमोर खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या विकासाचे मुद्दे आणि राहता शहराचा गेल्या 10 वर्षामध्ये झालेला जो विकास आहे तो विकास आज लोकांच्या डोळ्यासमोर ठेवून आणि आम्ही राहत्यामध्ये सातत्याने जी कामं केलेली आहेत त्या कामांच्या जोरावर आणि त्या कामांचं जे संपूर्ण महत्त्व आहे आणि जे कामाचे सामान्य जनतेच्या दृष्टीने जी कामं झालेली आहेत ते जनतेच्या समोर ठेवून आम्ही या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवत आहे। आपल्याला काय वाटतं, काय नेमकं असेल, काय सांगाल तुम्ही जनतेला की ज्याच्याकडून जनता तुम्हाला मत देणार आहे? 2001 मध्ये शासनाने त्यावेळेसचे कैलासवासी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला होता की लोकनियुक्त नगराध्यक्षाची निवडणूक करण्याचा आणि त्याच्यातनं त्यावेळेस माझ्या पत्नी ममता पिपाडा या निवडून आल्या आणि त्याच्यातनं आम्ही जे विकासाची संकल्पना पुढे आणली, गावाला विकास काय असतो ते आम्ही त्या ठिकाणी दाखवून दिलं। आमच्याकडे बाजार तळात जर तुम्ही गेले, वीरभद्र मंदिर म्हणून सगळं अतिक्रमण होतं, तिथं ज्या महिला बसत होत्या भाजीपाल्याला त्यांना त्या ठिकाणी सगळा चिखल असायचा, 2-2 पोते चपला त्या ठिकाणी फसायच्या, बाजारात जाणारा मनुष्य सुद्धा त्या चिखलातून तुडवीत जायचा। आम्ही सगळं ग्राउंड त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण केलं, तो मंदिराचा परिसर सगळा सुशोभित केला। त्या ठिकाणी आमची स्मशानभूमी जी आहे ती स्मशानभूमीत बसायला जागा नव्हती, ती सुंदर केली, हॉटेलसारखे गेट केले, शंकराच्या मूर्त्या बसवल्या आणि जेणेकरून आम्ही दाखवून दिलं की सामान्य जनतेतनं कोणी त्या ठिकाणी जर निवडून गेलं त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी तो विकास करू शकतो। आणि आता देवेंद्रजी फडणवीस म्हणजे यांनी हा निर्णय घेतला पुन्हा की लोकनियुक्त नगराध्यक्षाची निवडणूक करण्याचा, त्याच्यामुळेच फक्त सामान्य जनतेतनं जे लोक पुढे येतात, जो विकासाचा म्हणजे सामान्य माणूस हा तुमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। सामान्य जनतेतून येणारा, कुठल्याही बॅकग्राऊंड नसणारा, मात्र कुठलेही राजकीय वजन नसणारा, सामान्य जनतेतून येणारा उमेदवार ह्या पार्श्वभूमीवर ते निवडणूक लढवत आहेत। आपलं काय म्हणणं? जे शहर आज 70 ते 80% आजारी पडलेले, डेंग्यू, मलेरिया, गोचिड ताप, टायफॉइड अशा रोगांनी पूर्ण फॅमिली आजारी पडलेली, हा विकास काय राहत्या शहराचा? माझा खऱ्या अर्थाने हा प्रश्न आहे। ठीक आहे, हा प्रश्न घेऊन ते निवडणुकीला सामोरे जात आहेत। आपली काय भूमिका असेल? या शहरामध्ये जी दडपशाही आणि हुकुमशाही चालू आहे आणि लोकांना नागवण्याचं काम चालू आहे आणि अर्ध चपाट्या करून लोकांना जे त्रास देण्याचं काम या दोन्ही शक्ती आज या ठिकाणी करतायत आणि याला वाचा फोडण्याची सामान्यातला सामान्य माणूस म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं आज हे बहुजन समाजाच्या लोकांमधून आम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहोत। बिलकुल, दडपशाही रोखणे हा आमचा मुख्य हेतू असेल असं त्यांचं म्हणणं आहे। या ठिकाणी इतरही काही पक्षांचे, राष्ट्रवादीचे उमेदवार या ठिकाणी बसलेले दिसतात, त्यांना आपण विचारूया
की आपल्याला काय वाटतं, काय घेऊन तुम्ही समोर जाणार आहात? या राहत्याच्या 2-3 महिन्यापूर्वी जी काही पाणी टंचाई कृत्रिम पद्धतीची तयार झाली होती, त्याच्यामध्ये 65 लाख रुपयाचं पाणी नगर परिषदेने विकत घेऊन जनतेला दिलं. परंतु त्यामुळं लोकांची तहान भागली नाही. परंतु 1996च्या निवडणुकीमध्ये जो काही त्या ठिकाणी पाझर तलाव जो बांधलेला आहे नगरपालिकेने, त्याचं 20%च काम फक्त त्या ठिकाणी शिल्लक राहिलेले. ते जर काम पूर्ण केलं असतं तर ते अवघं 5-25 लाख रुपयाचं काम आहे. 65 लाख रुपयाचं काम त्या पाणी लोकांना जे पाजलं, ते संपूर्ण पाण्याची जी बिलं आहे ते काही प्रमाणात खरे असतील, पण बहुतांश प्रमाणामध्ये ते सगळे खोटे बिलं आहेत. महिलांना खूप पाण्याचा त्रास झाला. त्यामुळे ती जर पाणी योजना जर पूर्णत्वास गेली असती तर आज राहत्या शहरामध्ये 24 घंटे पाणी बिलकुल, म्हणजे महिलांना मिळालं असतं आणि त्यामुळे महिलांना त्रास झाला नसता. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जो कोणी या शहराचा विकास करेल, महिलांचा प्रश्न सोडील, गावचा प्रश्न सोडील, आरोग्याचा प्रश्न सोडील. आणि माझी तुम्हाला एक विनंती आहे का या ठिकाणी 2-3 महिन्यापासून हे गाव आजाराने थैमान घातलेलं आहे. परंतु नगर परिषदेला आता मेल्यानंतर जाग आलेली आहे. त्या ठिकाणी नगर परिषदेने 2-3 दिवसापूर्वी त्या धुराचे नळकंडे त्या ठिकाणी फिरवले. म्हणजे मेल्यावर यांना जाग येते काय, असा माझा सवाल आहे. बिलकुल, याविषयीची उत्तरं घेऊया. अजूनही काही मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. मुख्य जो प्रश्न आहे तो या भागात आपण घेऊया, नागरी सुविधांचा. आरोग्याचा अत्यंत गंभीर प्रश्न यांनी मांडला. आपण सहमत आहात का याशी? आरोग्याचा तो खऱ्या अर्थाने गंभीर प्रश्न होता, पण सत्ताधारी असेल, विरोधक असेल, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक पदाधिकारी म्हणून आणि आत्ताचा मी उमेदवार म्हणून लढत करत असताना सलग 5 वर्ष सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, रस्त्याचे प्रश्न असेल, परंतु ज्यांनी आरोप केले त्यांना पहिले हा प्रश्न केला की नगरपालिकेवर तुम्ही किती मोर्चे काढले, सामान्य जनतेच्या प्रश्नावर काही बोलायचं नाही. बिलकुल, सामान्य जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवला गेलेला नाही. विरोधी पक्षांकडून सुद्धा अशी या ठिकाणी तक्रार येते. जे आरोग्याचे प्रश्न आहेत, रस्त्यांचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, याविषयी काही नागरिकांना अजूनही मुद्दे मांडायचे आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. नागरी सुविधा हा चिरंतन चालणारा, नेहमी प्रत्येक निवडणुकीत प्रचारात वापरला जाणारा हा नेहमीचा प्रश्न आहे. घरासमोरची गटर तुंबलेली आहे किंवा घरासमोरच्या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत किंवा रस्त्यात ट्रॉफिक जाम होते किंवा धुळीचे लोट उमटतात, हे वर्षानुवर्षे आपण ऐकत आलेलो आहे. पण जे सत्ताधारी म्हणतात की आम्ही मोठा विकास केला आणि विरोधक म्हणतात विकास झाला नाही, तर हे दोन्ही पण गोष्टी अतिरंजित आहेत. खूप मोठा विकास झाला का, तर नाही. पण विकासच झाला नाही का, तर विकास झाला. गेल्या 10 वर्षात शहराचं चित्र पालटलं. अनेक वेगवेगळ्या नवीन सुविधा इथे झाल्या, पण लोकसंख्येचं जे प्रमाण वाढलं, लोकांच्या ज्या गरजा वाढल्या, त्या तुलनामध्ये विकासाचा वेग कमी होता. मग विरोधक जे सांगतात ते खोटं आहे का, तर ते खोटं नाही. इथं डेंग्यूचे रुग्ण होते, मलेरियाचे रुग्ण होते. त्यातून वृत्तपत्रांनी सुद्धा वाचा फोडली की एकदा तर अशी परिस्थिती निर्माण झाली की डॉक्टर झाले लखपती आणि रुग्ण झाले कर्जबाजारी. हे स्वतः मी सुद्धा मांडलं होतं. तर साथीचे आजार होते का, ते होते. ते राहत्यातच होते का, नाही, ते सर्वत्र होते. ही जी महाराष्ट्रभर जी स्थिती दिसती तीच प्रतिबिंब इथं आहे. परंतु अजिबातच विकास झाला नाही हे खोटं, पुरेसा विकास झाला हे पण खोटं. ठीक आहे, या ठिकाणचं उत्तर आपण घेऊया. ज्या प्रकारे आरोग्याचे प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले, मोठा प्रश्न आरोग्याचा, डासांच्या प्रादुर्भावाचा निर्माण झाला होता, पाण्याचाही होता. आपल्याला काय वाटतं, किती टक्के यश मिळालं सत्ताधाऱ्यांना या सगळ्या प्रश्नांना हँडल करण्यामध्ये, आरोग्याच्या प्रश्नावर? शहराचा विकास हा झालेला आहे, परंतु शहराचा विकास करत असताना शहराची उपनगरांची जी संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे जो निधी महाराष्ट्र शासनाकडून क वर्ग नगरपालिका म्हणून या ठिकाणी येतो, तो एवढ्या लोकसंख्येला पुरेसा होईल अशा पद्धतीचा नसतो. बिलकुल, त्याची कारणं आहेत. मात्र आरोग्याच्या प्रश्नावर पालिका कमी पडली असं तुमचं म्हणणं? आरोग्याच्या दृष्टीने जो आमच्यावर विरोधकांनी आरोप केलेला आहे हा अत्यंत चुकीचा आणि एक कुठलाही मुद्दा आज त्यांना आमच्यासमोर इलेक्शनमध्ये मांडण्यासाठी राहिलेला नाही आहे. त्यामुळे त्यांनी अशी काहीतरी कल्पना मनाचेच विचार आहे त्यांच्या. पण आरोग्याचा प्रश्न गंभीर होता की नव्हता राहत्यामध्ये? आरोग्याचा प्रश्न हा फक्त राहत्यातच गंभीर नव्हता. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज डेंग्यूची आणि चिकनगुन्ह्याची लागण ही संपूर्ण महाराष्ट्र तर भारतामध्ये सुद्धा झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे फक्त राहत्याचा हा मुद्दा नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय याच्यावर आर्ग्युमेंट आहे? माझं म्हणणं जे म्हणतात ना विकास झाला, मी फक्त एकच कागद तुम्हाला दाखवतो. इथं कागदावर बिल, शासनाचा जो निधी आहे तो कोट्यवधी रुपयाचा,
कागदावर निधी काढायचा एकाच रस्त्यावर 1 किलोमीटरच्या असलेल्या रस्त्यावर तुम्हीच आकडे वाचा 44 लाख 19 लाख रस्ता एकच नाव एकच कॉन्क्रिटीकरणावर डांबरीकरण कॉन्क्रिटीकरणावर ही नगरपालिकेचं पत्र आहे आणि त्याच रस्त्यावर 4,67,37,350 कोपरगाव नाका ते शनी मंदिर रोड. माझं म्हणणं आहे मी कुठेही याला सामोरं जायला तयार आहे. हा कागद नगरपालिकेचा आहे कोट्यवधी रुपयाचा निधी करदात्यांचा तो जर लुटायचा प्रयत्न त्या ठिकाणी होत असेल तर राहत्याचे नागरिक त्याला त्या ठिकाणी जाब विचारतील. बिलकुल काय उत्तर असेल यावर आपलं? आत्ताच आमच्या विरोधातील ज्यांनी जे आरोप केलेले ते अत्यंत चुकीचे आहेत. ह्या रस्त्यावर जो खर्च झालेला आहे सातत्याने त्याचे साल बघा तुम्ही कुठला रस्ता कोणत्या साली किती निधी खर्च झालेला आहे दाखवा साल दाखवा. आणि एक लक्षात घ्या बरं का विकास करून याच्यावर 2008 2009 2010 11 12 13 14 15 अशा प्रकारचं साल दिसतंय. खोटं बोलत नाही साहेब. आणि आता पहा परत विरोधकांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे केवळ हा एक राजकारण म्हणून आणि एक कुठलाही विकास करत असताना त्याच्यामध्ये फक्त चुका यांनी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. सातत्याने टप्प्याटप्प्याने या रस्त्याचं काम कारण रस्त्याची रुंदी जर बघितली तुम्ही तर साधारण 2 किलोमीटर आहे आणि याच्या अगोदर झालेला रस्ता 4-5 वर्षापूर्वी जो रस्ता झालेला होता कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता झाल्यानंतर त्या ठिकाणी 3-4 वर्षानंतर त्या ठिकाणी इतकी जड वाहतूक असते आणि शहरातला मुख्य रस्ता तो आहे. आपण बघितला असेल की मोठमोठे हायवे सुद्धा त्या ठिकाणी खराब होता आणि रस्ता जर खराब झाला तर त्या ठिकाणी त्या नगरपालिकेला लोकवस्तीमध्ये काम करणं दरवर्षी रस्ता खराब होत गेला असं तुमचा दावा? दरवर्षी रस्ता खराब होत गेलेला नाही. सातत्याने क वर्ग नगरपालिका असल्यामुळे त्या ठिकाणी येणारा निधी हा प्रमाणात असायचा आणि टप्प्याटप्प्याने त्या रस्त्याचं काम आताही त्या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाहीये आणि अजूनही 4 कोटी रक्कम ही त्या ठिकाणी खर्च झालेली नाहीये. ठीक आहे म्हणजे ठीक आहे ही लिस्ट अजून वाढू शकते असं आपण म्हणूया. विरोधकांना फक्त चुका काढायचं असं ते म्हणतात. का तुम्ही एवढ्या चुका काढताय? चुका करून जर ठेवल्या तर चुका काढणार ना विरोधक काय कामासाठी असतो. आज जर ह्या महाराष्ट्रात इतिहास झाला नसेल या रोडच्या बाबतीमध्ये कारण इथं जर डांबरीच्या रस्त्याला खड्डा पडला तर त्यात मुरुम टाकला जातो. डांबरीकरण असलं सिमेंट कॉन्क्रिटीकरण जर असलं तर त्याच्यावर डांबर टाकलं जातं. म्हणजे असे रस्ते या ठिकाणी बनवण्याचं काम चालू आहे. आणि आता जे पिपाडांनी जो उल्लेख केलेला आहे जी माहिती दिलेली ही कागदोपत्री आणि परिपूर्ण दिलेली आहे त्यांनी. कारण नगरपालिकेचा कागद काय खोटं बोलू शकत नाही त्यांच्याकडे ऑलरेडी लिगली माहिती आहे. आणि राहिला दुसरा प्रश्न शिंदे साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला का जी पाण्याची टंचाई जी निर्माण झाली की ती आमच्या नामदार साहेबांनी किंवा डॉक्टर सुजय दादांनी काय जी पूर्ण केली ती जर परिपूर्ण केली असती तेवढे 65 लाख रुपये या ठिकाणी पाण्यासाठी घालण्यासाठी काय योग्य होतं. आमच्या शेजारचा तालुका आहे श्रामपूर तालुका अजूनही तिथं पाण्याची टंचाई नाही का तिथला लोकप्रतिनिधी आज जनतेसोबत आहे म्हणून पाण्याची टंचाई नाही आणि इथला लोकप्रतिनिधी हा जनतेच्या मुळावर उठलेला आहे म्हणून आज नागरिकांची समस्या. ठीक आहे ज्या प्रकारे विकासाच्या मुद्द्याचं राजकारण होताना दिसतं आहे त्याच्यावर ही निवडणूक किती रंग घेते आणि त्याच्यावर किती इथली गणितं बदलतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. या व्यतिरिक्त इतरही अनेक मुद्दे आहेत ज्यांच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर इतर काही मुद्द्यांवरची चर्चा आपण करत राहणार आहोत. पाहत रहा रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या कार्यक्रमात आपलं स्वागत. राहत्यातल्या प्रश्नांवर आज आपण वाचा फोडतो आहोत. इथल्या नागरिकांना काय वाटतं. काही महिला वर्ग आपल्या बरोबर आहे. आपल्याला काय नेमका मुद्दा मांडायचा विकासाच्या मुद्द्यावर? हे विरोधी लोक जे पाण्यासाठी म्हणतात तर यांनी जनतेसाठी 1 ग्लास तरी पाणी द्यायचं होतं. 1 लिटर पाणी बाजूला राहिलं पण 1 ग्लास तरी पाणी द्यायचं होतं. मग यांनी आज विरोधात एवढे पक्ष मांडायचं होतं. आज पूर्ण शहराला पाणी द्यायचं म्हटल्यावर नगरपालिकेला काही विकत पाणी घ्यावं लागलं. आम्ही आमच्या स्वतःच्या शेतातून पाणी आमचं पीक जाळलं पण जनतेसाठी पाणी आणून दिलं. तर आज आम्हाला जनतेने पूर्ण सपोर्ट करून उभं केलेलं आहे. याचा परिणाम 28 तारीखला जनता दाखवून देणार आहे. सत्ताधाऱ्यांनी मागच्या पंचवार्षिकमध्ये दलित वस्त्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि दलित वस्त्यांच्या म्हणजे जे ताबा घ्यायचा आहे त्या संपूर्ण जे लोक होते मयत लोकांच्या नावाने नोटिसा काढल्या ताबा घेतला आणि स्थानिक लोकांना त्याची भनकसुद्धा लागू दिली नाही. तर आज परिस्थिती अशी आहे का यांना पर्सेंटेज कमावण्यासाठी हा विकास दाखवायचा आहे
परंतु तेथील स्थानिक लोकांचा याच्यामध्ये 1 रुपयाचा विकास नाही. उत्तर बिहार इथल्या आलेल्या घरकुलं वाटलेली, स्थानिकांना त्याचा फायदा नाही. बिलकुल. आणि या व्यापारी संकुलाचा काय फायदा झाला स्थानिकांना? व्यापाऱ्यांकडून 11,000 म्हणतात, परंतु आतापर्यंत त्यांनी लाख रुपये घेतलेले आहे. हेच नाही तर अध्यक्ष साहेबांनी पत्र्यांचे गाळे बनवले, त्या व्यापाऱ्यांकडून 50-50 हजार रुपये घेतले, त्याच्या पावत्या सुद्धा नाही. अशी परिस्थिती आहे. मी एक व्यापारी होतो. याच्यात भ्रष्टाचार झाला असं तुमचा आरोप आहे? भ्रष्टाचाराचे. मी एक माझी अंड्याची गाडी होती, भरत निकाळे म्हणून मला सगळे ओळखतात. माझ्या 4 वर्षापासून माझी गाडी बंद आहे. का तर मी विरोध करतोय. ठीक आहे, तुमचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे, बोला. राहता शहरामध्ये गेली 35-40 वर्ष राधाकृष्ण विखे यांचं प्रस्त चालू आहे. आणि राहत्या शहरामध्ये पेपाडांनी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणला, पण असं असताना पुतळा पिपाडांनी आणला म्हणून त्यांना श्रेय नाही मिळू म्हणून हा पुतळा शिवाजी चौकात न बसता हा आता वीरभद्र मंदिराच्या पुढे बसलेला आहे. आणि अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव अशी ही घटना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठं म्हणे बिरोबाच्या मंदिरापुढं. असं तुम्ही महाराष्ट्रात तुम्हाला आता तुमचं सध्या रणसंग्राम चालू आहे, तुम्हाला कुठंही दिसणार नाही. तर मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे मतं मागतात आज राधाकृष्ण विखे आणि त्यांची मंडळी, त्यांना एकच प्रश्न विचारा की छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमचं कुठं घोडं मारलं होतं? तुम्ही तर त्यांच्याच नावाने मतं मागतात. ठीक आहे, आपण हे दोन्ही प्रश्न विचारूया सत्ताधाऱ्यांना. सदाफळ साहेब, 2 मुद्दे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, हे दोन्ही आपण त्यांना विचारूया. एक आहे व्यापारी संकुलाचा आणि दुसरा आहे छत्रपतींच्या पुतळ्याचा. पहिल्यांदा व्यापारी संकुलाविषयी बोला. 11,000 रुपयामध्ये आम्ही गाळे वाटलेले आहेत. आणि आज जर तुम्ही चितळी लक्ष्मी रोड जो गणेशनगरकडे जाणारा रस्ता आहे त्या टपरीधारकांना स्वतः गावात जाऊन विचारू शकता की तुम्ही किती डिपॉझिट दिलेलं आहे. आणि जे आम्ही 1-1 लाख रुपये आत्तापर्यंत जे जमा झालेले आहेत ते साधारण भाड्याच्या स्वरूपामध्ये एका टपरीधारकाला साधारण 1000 ते 1100 रुपये वर्षाचं जे भाडं असतं त्या रूपामध्ये 10 वर्षामध्ये ते जमा झालेले आहेत. राहता शहरातील घरकुल योजना जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची घरकुल योजना आपण स्वतः आत्ता जरी गेले तर पाहू शकतात. त्या लोकांनाही विचारू शकता तुम्ही MP-UPचे आहात की राहत्याचे आहात, ती जनताच तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर देईल की आम्ही MP-मधून आलो की UP मधून आलो. आणि त्यावेळेस त्यांना सांगा की तुमच्या माणसाने तुमच्यावर MP-UPचा असल्याचा आरोप त्या ठिकाणी केलेला आहे. ठीक आहे, दुसरा मुद्दा होता पुतळ्याचा, शिवछत्रपतींच्या पुतळ्याचा. छत्रपती महाराजांचा पुतळा त्या काळात जो आणला गेला तो अत्यंत कुठलीही परवानगी नसताना राहता शहरामध्ये जे आमच्या आज विरोधामध्ये आहे त्यावेळेचं ते इलेक्शन नगरपालिकेचे हरलेले होते. त्यावेळेस आमच्या 10 जागा निवडून आलेल्या होत्या आणि यांच्या 7 जागा निवडून आलेल्या होत्या. आणि शहरामध्ये काहीतरी किलमिश कालवायचं, वातावरण दूषित करायचं म्हणून नगरपालिकेतील मुख्य अधिकाऱ्याला रात्रीतून एक याच्यावर ऑर्डरवर सही करून चुकीच्या पद्धतीनं तो पुतळा नाशिकमधून इथं आणण्यात आला. पुतळा आणल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारची शासकीय परवानगी नसल्यामुळे तुम्हाला मी आता ते पत्र आणलेलं नाही पण मी पत्र पण दाखवून देईल की नगरपालिकेची जी वस्तू जर नगरपालिकेतून आणलेली असती तर ती नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी ताब्यात घ्यायला पाहिजे होती. मुख्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट पत्र लिहून सांगितलं की सदर या पुतळ्याशी नगरपालिकेचा कुठलाही संबंध नाही आणि आम्हाला या पुतळ्याच्या शासकीय परवानगी असल्याशिवाय आम्ही याला ताब्यात घेणार नाही. त्यामुळं नगरपालिकेने तो पुतळा ताब्यात घेतला नाही आणि यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा बाजारतळावर मोकळे सोडून हे लोक सगळे निघून गेले आणि त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न त्या ठिकाणी तयार झाला. म्हणून तुम्ही मंदिरात बसवलं. जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हा अधिकाऱ्यांनी तो पुतळा ताब्यात घेतला. जो पुतळा आता जो त्यांचा मूळ आक्षेप आहे त्याचा आपण उत्तर काय द्याल की अशी परिस्थिती, अशा प्रकारे शिवछत्रपतींच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना झालेली महाराष्ट्रात इतर कुठेही आपल्याला दिसणार नाही असं ते म्हणतात. नाही, शिवाजी महाराजांचा पुतळा कुठं बसवला पाहिजे असं कुठं तर बंधन नाही ना. मंदिरापाशी पाहिजे किंवा मोकळ्या जागेत पाहिजे का गार्डन मध्ये पाहिजे असं कुठली नियमावली नाहीये. ठीक आहे, याची दुसरी बाजू आपण जाणून घेऊ. पुतळा यांच्या काळात आलेला आहे तो सध्या आता मला काय म्हणायचं आहे, तो पुतळा आणली गेली काही भाग असेल पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो ममता भाभींच्या कार्यकाळात आलेला पुतळा हा गोडाऊन मध्ये का वीरभद्र मंदिरासमोर तेवढं त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. बिलकुल साहेब, मला 2 मुद्द्याचं क्लॅरिफिकेशन मांडायची संधी द्या. जो टपरीधारक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा राहता शहरात शिवाजी चौकात बसवा अशी 25 वर्षापासून लोकांची इच्छा होती. तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणेंना निवडणुकीच्या काळात आणून त्यांनी शिवाजी चौकात त्याची कोणशिला उभारली, प्रत्यक्ष कारवाई केली नाही. आमची सत्ता आल्यानंतर जनतेतून आम्ही निवडून गेल्यानंतर
आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा ठराव केला, रितसर निविदा काढली, लोएस्ट माणसाला टेंडर दिलं. टेंडर दिल्यानंतर तो खरेदी केलेला पुतळा या ठिकाणी येऊ नये म्हणून प्रयत्न झाले. एवढंच नाही साहेब, तर राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे सुनावणी करायला लावली की यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणला म्हणून ममता पिपळांना अपात्र ठरवा. विलासरावांसमोर सुनावणी झाली आणि विलासराव देशमुखांनी त्यावेळी निकाल दिला की एका महिलेने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणला, ती अभिमानाची गोष्ट आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. केवळ आम्ही पुतळा आणला त्याचं दुःख झालं आणि तो पुतळा बसवला नाही. सगळ्या चॅनलनी आरडाओरडा केल्यानंतर दुसरा खाजगी पुतळा घेतला आणि मंदिरासमोर त्या ठिकाणी बसवला. यांना यांचे महाराजांचा पुतळा बसवायचा नव्हता, आमच्या सत्ताधाऱ्यांना त्यांच्या वडिलांचे पुतळे त्या ठिकाणी बसवायचे होते. दुसरा एक टपरीधारकाचा मुद्दा राहिला. टपरीधारकांच्या मुद्द्यामध्ये आमच्या इथं आम्ही जे 2 एकर जागा मिळवली, सुंदर शॉपिंग कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी बांधायचं होतं. यांनी जे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलं एक तर चुकीचं बांधलं, ते दिसत नाही, रोडवरून कोंडवाळा तयार झाला. 25 लाखाला गाळे आणि 5,000 रुपये महिन्याचं भाडं कोणत्या सामान्य माणसाला राहत्यातला परवडेल? माझा आकारा सवाल आहे. इथं टपरीधारक बसलेले, त्या टपरीधारकांकडनं 3-3 लाख रुपये डिपॉझिट घेतले गेले, त्या ठिकाणी 3-3 हजार रुपये भाडं. म्हणजे टपरीधारकांच्या अन्नात माती कालवण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे इथला टपरीधारक अत्यंत संतप्त आहे. ठीक आहे, या विषयावर तुमचं काय मत आहे? अगदी थोडक्यात. या विषय असा आहे साहेब, सत्ताधारी आणि आता सध्या विरोधात जे चाललंय हे अत्यंत चुकीचं चालू आहे. छत्रपतींचा पुतळा बसवायचा कुठं, हे जे नारायण राणेंनी तिथं काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये, युतीच्या सरकारच्या काळामध्ये भूमिपूजन केलं, त्यावेळेला तिथं स्टॅच्यूचं आरक्षण जे होतं 1991ला टाकलेलं ते आरक्षण होतं. त्यावेळेचे 2001ला ज्यांनी सत्तेत आले आणि आम्ही जे पुतळा आणला म्हणत्या, त्यावेळेला ते आरक्षण बदलवलं कोणी, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्या ठिकाणी पार्किंगचं आणि गार्डनचं आरक्षण ज्यांनी पुतळा आणला म्हणतात ना, त्यांनी ते पार्किंगचं आरक्षण बदललेलं आहे. वस्तुस्थिती जनतेसमोर हे माणसं येऊ देत नाही. आणि सत्ताधारी सुद्धा या गोष्टीचं भांडवल करून फक्त शिवाजीचा पुतळा बसवायचा, यांनी बसवलं म्हणून त्यांनी काढायचा आणि त्यांनी बसवलं म्हणून यांनी काढायचा. या गावामध्ये महात्मा फुलेंचा देखील पुतळा बसला पाहिजे, या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसला पाहिजे, अहिल्याबाईंचा पुतळा बसला पाहिजे, इतर सुद्धा महापुरुषांचे पुतळे आहेत. 2-2 पुतळे या गावामध्ये आहे, एक गोडाऊनमध्ये आहे, एक याच्यात आहे. बिलकुल. या पुतळ्यांचा जो विषय सध्या पूर्ण शहरभर गाजतोय, याचा फटका कुणाला बसेल असं वाटतं या निवडणुकीत? काँग्रेसला बसेल का भाजप? दोघांना पण बसणार आहे. आरोप प्रत्यारोप करताना हे चुकीच्या पद्धतीने करू राहिले एकमेकावर आणि यांची मूळ सत्तेकरता भांडण चालू आहे, दुसरा काही प्रकार नाही. भ्रष्टाचार सगळ्यांनीच केलेला आहे, कोणी सोडलेलं नाही. आणि दुसरा विषय असा आहे, ज्यावेळेला बांधा आणि हस्तांतरित करा या योजनेखाली अनेक रुपयाचं शॉपिंग सेंटर कोणी सत्ताधाऱ्यांनी, पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी याच्यामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे, परंतु सामान्य माणसाला हे नडवत आहेत, ही मात्र वस्तुस्थिती आहे. बिलकुल. दोन्ही पक्षांना याचा फटका बसेल असं या ठिकाणचे बंडखोर म्हणतायत. सर्वसामान्य नागरिक याच्यावर काय मतदान करतात, हा मुद्दा निवडणुकीत किती कळीचा ठरू शकतो याचा अंदाज आपल्याला गेल्या काही मिनिटातल्या गरमागरमीवरून आलेला असेल. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवूया. पुन्हा एका ब्रेकसाठी आपण थांबतोय. पाहत रहा रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या खास कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो आहोत राहत्यामध्ये. इथले नागरिक काही प्रश्न उपस्थित करतात. काही लोकांनी पुतळा आणला, काही लोकांनी दुसरा पुतळा आणून बसवला, काही लोकांनी आंदोलनं केलेत, परंतु आता हा पुतळा मुक्त जो काय करायचा आहे तो यापैकी या चौघांपैकी कोण मुक्त करणार, हा माझा त्यांना सवाल आहे. ठीक आहे, कोण मुक्त करणार? आपण मुक्त करू असं सगळेच म्हणतील, त्याच्यामध्ये फार काही अवघड प्रश्न त्यांच्यासाठी असेल असं वाटत नाही. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी पेरूचा प्रश्न महत्त्वाचा आहे. पेरूचा आगार म्हणून या शहराची ओळख होती, आता त्या ओळखीचं काय झालं या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. या भागातील 12 ब्लॉक कॅन्सल झाल्यामुळं पेरूची शेती उद्ध्वस्त झाली. या भागात पूर्वी 11 TMC पाणी मिळायचं, त्यावेळेस दररोज 1 कोटी रुपयाचा पेरू या भागातून मुंबई, सुरत अनेक शहरांमध्ये ट्रान्सपोर्ट पार्सल व्हायचा. समन्वय पाणी वाटप झाल्यामुळं शेती उद्ध्वस्त झाली, त्यामुळं पेरू शेती अडचणीत आली. एवढी बोलून माझी. बिलकुल, पेरूची शेती अडचणीत आली असं त्यांचं म्हणणं आहे. अहो, ह्या गावामध्ये भाषण देणारे खूप आहे, पण राशन कोण देतं त्याचा विचार करा एकदा. पूर्वीच्या काळी आमचे वडील तर सरपंच होते, आमचं या गावासाठी काही योगदान आहे? पूर्वीचं राजकारण हे उमऱ्याच्या बाहेर चालायचं, कोणी घराच्या चुलीपर्यंत जात नव्हतं.
पण आज चुलीपर्यंत राजकारण गेलं. आईत पोरगी राहिली नाही, सासू सून राहिली नाही, बापात पोरग राहिलं नाही, सगळ्या गावाचं वाटोळं झालं. या जे जनसामान्यांचं जे जीवन आहे ते बिघडलं गेलं. ते चांगलं व्हावा ही आमची इच्छा आहे. पेरू विषयी अजून एक मुद्दा या ठिकाणी येतोय. मला आज जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आणि शिवसेनेचे जे नेते मंडळी इथे प्रश्न मांडत आहेत आणि आपण जो प्रश्न उपस्थित केला की इथं पेरू बागांची काय अवस्था आहे, मला फक्त त्यांच्याकडून आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडून ही माहिती हवी आहे की आपण 2 वर्ष ह्या परिसराची जीवनदायी ठरलेले दारणा, गंगापूर ही सर्व धरणं भरलेली असताना दारूच्या कारखानदारांना इथलं पाणी विकलं. यांनी पैसे कमवले. ह्या महाराष्ट्राच्या आत्ताच्या सध्याच्या सरकारांनी इथल्या पेरूबागा 100% उद्ध्वस्त केल्या आणि त्यांच्यासाठी ह्या नेत्यांनी कुठपर्यंत काय काय केलं. पेरूचा जो महत्वाचा मुद्दा आहे त्याच्याविषयी आपण आता सत्ताधाऱ्यांकडून उत्तर घेणार आहोत. पेरूच्या बागांची एवढी दुरावस्था का झाली? केवळ बिअरच्या कंपन्यांसाठी त्या ठिकाणी औरंगाबाद MIDC मध्ये बहुतेक बड्या नेत्यांच्या त्या ठिकाणी बिअर शॉपीचे कारखाने, बिअरचे कारखाने त्या ठिकाणी आहेत आणि सातत्याने 3 वर्ष पडणारा दुष्काळ आणि त्यामुळे त्या ठिकाणी बिअर कंपनीला येणारा पाण्याचा तुटवडा हे कारणं खऱ्या अर्थाने मराठवाड्याचे जे लोकप्रतिनिधी यांनी जास्त करून मुख्यमंत्र्यावर प्रेशर टाकून हे पाणी आमच्या शेतकऱ्याचं, आमच्या भागातील जे गोदावरी उजव्या आणि डाव्या तटकालव्यातील जे शेतकरी आहेत यांच्या हिश्श्याचं पाणी खऱ्या अर्थाने ह्या शासनाने त्या ठिकाणी विकलेलं आहे. आणि ठीक आहे, म्हणजे पेरूच्या बागांची जी दुरावस्था झाली त्याला राज्य सरकारचा निर्णय कारणीभूत आहे असं तुम्हाला म्हणायचं? ठीक आहे, आपलं काय उत्तर आहे? आम्ही पाण्यासाठी प्रयत्न करतो. मागचं गिरीश महाजनांना भेटून पाणी सोडलं. पाणी सोडल्यानंतर आमच्या काही मित्रांनी आरोप केले की यांनी यांच्या बागा भरल्या. मी शेतकरीच आहे ना, परंतु मला पाणी मिळू नये म्हणून त्रास द्यायचा, पण सर्वसामान्य शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे त्याच्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी साहेब आम्ही लढतो पेरूच्या प्रश्नावर. पेरू विषयी तुम्ही बोला, काय झालं नेमकं? पेरूचं ज्या वेळेस मराठवाड्याला पाणी द्यायचा हा जो ठराव झाला, कायदा तयार झाला, कोणाच्या काळात झाला हो? या काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात झाला. त्यावेळेस आमच्या जिल्ह्याला 3 मंत्री होते, 2 काँग्रेसचे आणि 1 राष्ट्रवादीचे. त्यावेळेस विखे पाटील असतील आणि थोरात पाटील असतील, हे त्यावेळेस काय गोदडी घेऊन झोपलेलं होते काही? त्यावेळेस आमचं मराठवाड्याला 2005च्या काळात पाणी दिलं तेव्हा. आणि त्यांच्या या चुकीच्या धोरणामुळे आजपर्यंत शेतकऱ्यांची जी बिकट अवस्था झालेली आहे ती त्याला कारणीभूत तेच आहे. आमच्या मित्रांनी जे सुपारी घेऊन जो चाललाय बोबाटा, त्यांना माझी एकच विनंती आहे की त्यांनी तुम्हाला ज्यांनी सांगितलंय ना किंवा तुम्हाला जे कळतं तर वीरभद्र मंदिरासमोर आता आपण इथून उठलो का लगेच तिथे जाऊ. दुसरा मुद्दा असा आहे साहेब की आत्ताचे जे उमेदवार आहेत हे उमेदवार पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यांचे अजितदादा पवारांचे सुद्धा चांगले संबंध होते. राधाकृष्ण विखेंनी तर या परिसराचं वाटोळं करायचं ठरवलंच, परंतु जे राष्ट्रवादीचे लोक होते त्यावेळेला पाटबंधारे मंत्री अजित पवार होता. त्या असं असताना देखील या भागामध्ये पाणी आलं नाही आणि तुम्ही आमच्यावर जे आमच्या गरिबीवर तुम्ही जे अन्याय करता, सुपारीची सवय तुम्हाला आहे. तुम्ही कुठं सुपाऱ्या घेतल्या, कोणाकोणाच्या बदल्या केल्या, याच्या बाबतीत मी तुम्हाला जगजाहीर सांगू शकतो. ठीक आहे, सुपारीचा एक मुद्दा आहे, पेरूचा दुसरा मुद्दा आहे आणि शिवछत्रपतींच्या पुतळ्याचा अजून एक भावनिक मुद्दा. अशा 3 मुद्द्यांभोवती सध्या ही निवडणूक फिरताना दिसते आहे. याविषयीचे अजून काही मुद्दे आहेत त्याविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत. मात्र त्यापूर्वी एका ब्रेकसाठी आपण थांबतो आहोत. पाहत रहा रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या खास कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो आहोत राहत्यामध्ये. या ठिकाणच्या काही नागरिकांना आपण विचारूया, या ठिकाणी कोणाला बोलायचंय? ठीक आहे, सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी काहीच बोलायचं नाहीये. हे एक अत्यंत बोलकं चित्र या ठिकाणचं असलेलं आपल्याला बघायला मिळतंय. तुम्हाला काय वाटतं, इथे मुद्द्यांवर निवडणुका होतील, पक्ष बघून इथले लोक मतदान करतील का उमेदवार बघून मतदान करतील? सर, इथं आता उमेदवार बघून नाही, इथं जनमत जे ठरवलं जाईल त्याच्यावर उमेदवार निवडला जाणार आहे. दुसरी गोष्ट अशी का यांनी जे पाण्याचं आजही जे पाणी जनतेसाठी नळाने दिलं जातं आहे ते फिल्टरेशन झालेलं नसतं. आणि दुसरी गोष्ट पाणी पिण्यालायक नाही. आज जे म्हणता आम्ही पाणी पुरवलं टंचाईच्या काळामध्ये, त्यावेळेला त्या पाण्याच्या टँकरच्या पाण्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त होतं. बरेचसे किडनी स्टोन पेशंट त्यावेळेला निर्माण झाले. आजही ते मेडिसिन घेऊन जगतायत. काहींचे पडलेत, काहींचे तसेच. ठीक आहे, ठीक आहे. या किडनी स्टोनचा
किती जणांचे किडनी स्टोन पडले आणि त्याच्यावरनं मतं कशी पडतात हे बघणं सुद्धा आता या निवडणुकीमध्ये महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्याला काय वाटतं, पक्ष महत्त्वाचं ठरेल या निवडणुकीत की स्पेसिफिक उमेदवार कोण आहे हे महत्त्वाचं ठरेल? पक्ष महत्त्वाचे ठरतील, उमेदवार ठरतील ना साहेब. मला एक मुद्दा मांडायचा आहे. हे जे सत्ताधारी पक्षवाले म्हणते आम्ही विकास केला साहेब, राहता तालुका झाल्यापासून कोर्ट राहत्याच्या 6 किलोमीटर बाहेर, तहसीलदार राहत्याच्या 5 किलोमीटर बाहेर, पंचायत समिती 5-6 किलोमीटर बाहेर, जे लोकांचे अनुदानाचे कामं राहत्या, ज्या वृद्ध बाया राहत्या, श्रवणबाळ योजना, राजीव गांधी योजना, त्या बाया मध्य रस्त्यापर्यंत चालल्या चालत करू तिकडे जाण्याची सुविधा नाही. त्याच्यामुळे बाया मध्ये ते कार्यक्रम सोडून घरी निघून येत्या. अक्षर त्यांच्या इतकी सशी हेल्पेट झाली. या सत्ताधाऱ्यांना मग कशाबद्दल आम्ही विकास केला आणि कसा विकास केला? कोर्ट तहसीलदार राहता एका तुम्ही बाहेर नेऊन टाकले, कुठलंही क्लासून ऑफिस राहतात नाही, ते सगळं बाहेर आहे. याला भ्रष्टाचार रोखण्यासाठी ऑफिस बाहेर टाकले काय, हा माझा मुद्दा आहे. याचं उत्तर घेऊया आपण. काही अनेक वेगवेगळे मुद्दे उपस्थित होत आहेत. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सोडून सर्वसामान्यांना अजून काही मुद्दे मांडायचे असतील तर आपण जरूर मांडू शकता. बाहेर या थोडे बाहेर या. मिरिया शेख राहता शहरामधून नगरपालिका स्थापना झाल्यापासून आम्हाला पुरायला सगळे जागा जातो, पण कुठे देतं हे सांगतच नाही. काय काय म्हणजे नगरपालिका सगळेच उमेदवार आले पण आणि गेले पण आणि परत आले, सगळे गेले तरी जागा नाही. इथं म्हणता इथं जागा आहे, यावेळेस मिळणार आहे, बायपासला मिळणार आहे, त्या पिंपळडी रोडला मिळणार आहे. जागा शोधायची का ती गाडी घेऊन फिरायची, त्याच्यावर लिहावं लागेल ना आखरी सफर, रस्त्यातच मरून जाईन तो, तिकडेच वाहून देतील काय. बिलकुल, फार महत्त्वाचा आहे, अत्यंत विनोदी पद्धतीने मांडलेला मुद्दा आहे, मात्र अत्यंत गंभीर हा मुद्दा आहे. या निवडणुकीच्या मुद्द्यांमध्ये सगळ्याच प्रश्नांची उत्तरं घेण्याची गरज नाही. प्रश्न उपस्थित केल्यानंतर सुद्धा जनतेला त्याचा अर्थ कळतो. मात्र आतापर्यंत जर आपण बघितलं तर या ठिकाणचे पेरू कमी होत चाललेत आणि सुपाऱ्या वाढत चाललेत की काय राहत्यामधल्या, असा परिस्थिती आपल्याला दिसते आहे. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवूया. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर भेटूया. पाहत रहा रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आज आपण राहत्यातल्या समस्या जाणून घेतो आहोत. आपल्याला काय वाटतं, या ठिकाणची निवडणुकीचा निर्णायक मुद्दा काय असेल? कळीचा मुद्दा, शेवटचा प्रश्न असा आहे की ज्या वेळेला सणावाराला आपण घरी स्वयंपाक करतो, एवढं भज, एवढी चपाती, एवढी कुरडई, एवढा भात, एवढं वरण त्या निवदाला ठेवतो आणि आपण तराटून खातो. असा निधी भरपूर येतो, पण निवदा जितकाच निधी आमचा खर्च होतो, बाकी तराटून खातो. ठीक आहे. तर अनेक मुद्दे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, ज्यातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेणं आपल्याला शक्य नसलं तरी सुद्धा शेवटी आपण सगळ्यांना एक एक प्रश्न विचारूया की ज्यांना शेवटच्या 2 ते 3 वाक्यांमध्ये काय सांगाल की तुम्हाला जनतेने काय निवडून द्यावं? या शहरामध्ये शांतता आणि मोकळा श्वास घेता यावा म्हणून राहता शहरामध्ये सर्वसामान्य माणसाची सत्ता आली पाहिजे, एवढंच आमची भूमिका आहे आणि या शहराचा विकास हा करत राहू आम्ही. ठीक आहे. तुम्हाला का निवडून द्यावं जनतेने? आम्हाला जनतेने यासाठी निवडून द्यावा की जे आमचं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज. आता मध्ये सदाफळांनी जे विषय मांडला का शिवाजी महाराजांना कोण बाहेर काढेल, तुम्ही आमचं बीजेपी शिवसेनेचं महायुतीचं सरकार आणा, 100% शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही मोकळ्या जागेत बसवल्याशिवाय राहणार आहे. ठीक आहे. तुम्हाला का निवडून द्यायचं? जर गावाला पाणी मिळालं पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांचे प्रपंच उभे राहिले पाहिजे. पुन्हा तुम्हाला जनतेने का निवडून द्यावं? 1 नंबर नगरपालिका म्हणून राहता नगरपालिकेचा उल्लेख या ठिकाणी होत आहे आणि याच विकासाच्या कामाच्या जोरावर जनता आम्हाला या ठिकाणी परत एकदा निवडून देणार आहे. राष्ट्रवादीला का निवडून द्यावं याचं एका वाक्यात तुम्ही उत्तर द्या. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सध्या त्यांचं युतीचं सरकार आहे, त्या सरकारचा फायदा या जनतेला मिळावा म्हणून मी माझ्या वरच्या नेत्यांना कळवलं की या ठिकाणी मला जनतेचा अधिकार मिळावा म्हणून तुम्हाला निवडून द्यावा. जनतेच्या प्रश्नाकरता मी यांच्या बरोबर आहे. तुम्हाला का निवडून द्यायचं? आम्हाला निवडून देण्याचा या आम्ही एक मित्रपक्ष म्हणून सेना भाजप बरोबर राष्ट्रीय समाज पक्ष मित्रपक्ष म्हणून आहे. मी सर्वप्रथम अभिनंदन करतो आदरणीय मोदी साहेबांचं की त्यांनी 1500च्या नोटा बंद केल्या आणि मी दुसरं अभिनंदन करतो निसर्गाचं का त्यांनी एवढी थंडी आहे की 7 वाजता सामान्य माणूस घराच्या बाहेर पडू शकत नाही. मी या दोन्ही गोष्टीचं एक अभिनंदन करतो. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याकरता म्हणून नगरसेवक म्हणून जायचंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसेचे 3 उमेदवार स्वबळावर लढत आहे. ठीक आहे. जर आपण बघितलं की याच्या सगळ्या प्रचारामध्ये राजकारण आलेलं आहे,
याच्यामध्ये पेरू आलेले आहेत, त्याच्यामध्ये सुपारी आलेले आहेत, त्याच्यामध्ये रस्त्यांचे मुद्दे आलेले आहेत, त्याच्याचबरोबर अंतर्गत राजकारणाचे मुद्दे आहेत, पाण्याचे मुद्दे आहेत, आरोग्याचा मुद्दा आहे। यातल्या कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाते, इथला सर्वसामान्य मतदार नेमकं काय बघून इथल्या उमेदवारांना मतदान करतो हे बघणं आता अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। सर्व उमेदवारांना आपण शुभेच्छा देऊया पुढच्या निवडणुकीसाठी आणि या कार्यक्रमात आल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार, सर्व प्रेक्षकांचे आभार, सर्व महिलांचे या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आभार। रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज प्रस्तुत ई रिक्षा या कार्यक्रमामध्ये आज आम्ही इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे। झी24 तास, रहा एक पाऊल पुढे।